नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सॉफ्ट, स्पॉन्जी, ज्यूसी आणि जाळीदार असा डाळ आणि तांदूळाचा ढोकळा, जो इतका परफेक्ट बनेल की इन्स्टंट ढोकळा बनवणंच तुम्ही बंद करता। तर तुम्ही पाहू शकता किती छान असा जाळीदार हा ढोकळा तयार झालेला आहे। तर ह्याचं परफेक्ट मेजरमेंट बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर इथे मी घेतलेले आहे 1 वाटी तांदूळ। तांदूळ तुम्ही कुठलेही वापरू शकता, फक्त ते नवीन तांदूळ तुम्ही घेऊ नका, कारण त्याने चिकट बनतं। तर इथे मी घेतलेले आहे 1 वाटी तांदूळ आणि त्यासोबत इथे मी घेतलेले आहे त्याच वाटीने अर्ध्यापेक्षाही कमी हरभऱ्याची डाळ। तर हे परफेक्ट मेजरमेंट आहे। आपल्याला हे दोन्ही जिन्नस जे आहेत ते 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि ह्याला 6 ते 7 तासासाठी भिजवून ठेवायचं आहे। तर हे आपण एकत्र भिजवलं तरी चालेल। बस एवढाच इन्ग्रेडियंट आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये परफेक्ट असा ढोकळा आपला बनून तयार होणार आहे। तर 6 ते 7 तास झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता हे छान असे भिजले गेलेले आहेत। आता ह्याला आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे। तर हे वाटण जे आहे ते अतिशय बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता हे महीन असं मी बारीक करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे दही। तर आंबट दही मी घेतलेलं आहे 2 चमचे। दही जर नसेल तर तुम्ही ताक देखील घेऊ शकता। हे घेऊन छान मिक्सरमधून काढलेलं आहे आणि आता आपल्याला ह्या बॅटरला पुन्हा 8 ते 10 तास फर्मंट होण्यासाठी ठेवायचं आहे। कारण हा इन्स्टंट ढोकळा नाही आहे, तर त्यामुळे आपण ह्याला थोडासा वेळ लागतो बनायला, पण खूप छान आणि स्वादिष्ट असा हा ढोकळा तयार होतो। आता 8 ते 10 तासानंतर तुम्ही पाहू शकता हा ढोकळाचं जे बॅटर आहे ते छान फर्मंट झालेलं आहे। तर आपण पुढची कृती बघूया। तर ज्या भांड्यामध्ये आपल्याला बनवायचं आहे त्याला आपण तेल लावून घेऊ। इथे मी एक झाकण घेतलं आणि ह्या झाकणावरती पांढऱ्या रंगाची ही ओढणी माझ्याकडे होती, ती मी बांधून घेतलेली आहे। तुमच्याकडे रुमाल असेल तर किंवा सुती कुठलाही कापड असेल तर त्याचा वापर करू शकता। आता का करायचं आहे, जेव्हा आपण ढोकळा वाफवण्यासाठी ठेवतो तर त्याची जी वाफ असते ती ढोकळ्यावरती पडते आणि तो कधी कधी ओलसर होतो, त्यामुळे आपल्याला तो ह्या पद्धतीने करायचा आहे। ढोकळ्याचं जे बॅटर होतं ते फारच घट्ट होतं, त्यामुळे मी 2 ते 3 चमचे इथे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। खूप पाणी टाकू नका, त्याने बॅटर एकदम पातळ होईल। तर ह्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर हवं आहे। तर ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट आणि 2 चमचे साखर। तर आपल्याला लिंबू सत्वाची गरज नाही आहे, कारण आपण दही टाकलं होतं। दही नसेल तर ताकही मी सजेस्ट केलं होतं। इथे आपण टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आणि ह्याला छान आपल्याला मिक्स करायचं आहे। आणि इथे आपण घेणार आहोत 1 पिंच येलो फूड कलर। तर आपण हळद वापरू शकतो का? नाही, हळद वापरायची नाही आहे, कारण हळद आणि सोडा जेव्हा एकत्र येतो तेव्हा तुम्ही बघू शकता कधी कधी ना ढोकळा लाल लाल कलरचा होतो। तर ते रिॲक्शन झालेलं असतं हळद आणि सोड्यामध्ये, त्यामुळे असं होतं। तर आपल्याला इथे फूड कलरचा वापर करायचा आहे। तुमच्याकडे फूड कलर नसेल तर तुम्ही हा कलर एकदम स्किप करू शकता। त्यानंतर सर्वात शेवटीला आपल्याला इथे टाकायचं आहे इनो। 1 पॅकेट इनो मी इथे वापरलेलं आहे। ह्याच्यामध्ये 1 चमचा आपण पाणी टाकूयात आणि ह्याला छान असं मिक्स करून घेऊ। हे कॉन्सन्ट्रेट यूज केलं आहे आपण आणि ह्याला एकाच साईडनी तुम्हाला फेटायचं आहे, अपोजिट डायरेक्शनने अजिबात फेटायचं नाही। जर अपोजिट डायरेक्शनने फेटलं तर त्याच्यात जी आपण वाफ भरलेली असते ती सगळी निघून जाते, त्यामुळे त्याचा वापर करायचा नाही। तर हे बॅटर मी 2 वेगवेगळ्या टीनमध्ये ठेवलेलं आहे आणि आपण आता ह्याला स्टीम करण्यासाठी ठेवायचं आहे। तर कढई इथे घेतलेली आहे आणि कढईमध्ये खाली आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। त्याच्यामध्ये एक जाळी ठेवलेली आहे आणि ह्याच्यावरती मी हे बॅटर ठेवून आणि इथे वाफवण्यासाठी ठेवायचं आहे 17 ते 20 मिनिट। आता 17 ते 20 मिनिट झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला एखादी टूथपिक किंवा मग चाकूच्या साहाय्याने हे टाकून बघायचं आहे मधोमध। आता मधोमध टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता चाकू एकदम स्वच्छ निघाला आहे, ह्याचा अर्थ आपला ढोकळा बनून तयार झालेला आहे। तर ह्या दुसरं जे बॅटर आहे तेही आपलं तयार झालेलं आहे। तर ह्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, तर इथे मी घेतलेलं आहे तेलामध्ये टाकते आहे खूप सगळी मोहरी, कारण आम्हाला मोहरीचं टेस्ट खूप आवडतं, त्याच्यामुळे आम्ही इथे जास्त मोहरी टाकलेली आहे। त्याच्यानंतर इथे 3 ते 4 आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे स्लिट करून।
तर तुम्ही बऱ्याचदा बघता की ढोकळा जो आहे तो कोरडा होतो. तर कोरडा का होतो? कारण आपण त्याच्यामध्ये ना पाणी टाकत नाही. तर इथे हे फोडणी तयार करून घेतल्यानंतर आपण काय करू, गॅसची फ्लेम बंद करू आणि त्याच्यानंतर जवळजवळ अर्धा ग्लास पाणी इथे मी ॲड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1 चमचा साखर टाकूयात आणि ह्यालाही व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्याच्यानंतर आपण हा जो ढोकळा आहे तो थंड झाल्यानंतर हे सगळं फोडणीचं पाणी आणि फोडणी पूर्ण त्या ढोकळ्यावरती पसरून घेणार आहे. लक्षात ठेवा, जेव्हा ढोकळा थंड होतो त्याच्यानंतरच त्याचे काप करायचे आहे. ढोकळा थंड न करता जर आपण त्याचे काप केले तर तो फाटू शकतो आणि त्याचा शेप चांगला येत नाही. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीचं नक्की लक्ष द्या. आता ह्या पद्धतीने आपल्याला फोडणी टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपल्याला ढोकळ्याचे काप करून घ्यायचे आहे. तर ही परफेक्ट अशी रेसिपी आहे. अगदी एकच वाटी तांदूळ आणि अर्ध्याच्याही कमी ह्याच्यामध्ये आपण हा ढोकळा बनवला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान जाळीदार असा हा ढोकळा बनवून तयार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्ही देखील ह्या पद्धतीने एकदा ढोकळा नक्की करून पहा. थँक्स फॉर वॉचिंग.